देवी वज्रेश्वरीची कथा. एक असा राक्षस होता ज्याच्या शक्तीपुढे इंद्राची शक्ती ही फिकी होती. पण त्याची हीच शक्तीपुढे त्याच्या मृत्यूचे कारण बनली. खूप वर्षांपूर्वी कळकूट नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवांची अतिशय कठोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले तेव्हा त्याने सर्वात शक्तिशाली राक्षस बनण्याचा वध मागितला. ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हटले आणि ते देवलोकात केले. वर मिळाल्यानंतर मात्र राक्षस कळकूट याने आपले खरे रूप दाखवायला सुरुवात केली. त्यांनी निष्पाप लोक, ऋषीमुनी आणि साधुसंत यांना अतिशय भयानक त्रास द्यायला सुरुवात केली. अनेक गावच्या गावे त्याने उद्ध्वस्त केली. हे पाहून मात्र देवराज इंद्र पृथ्वीवर आले आणि त्यांनी आपल्या सर्वात शक्तिशाली अस्त्राचा म्हणजेच वज्राचा प्रयोग करून कळकूट राक्षसाचा वध करण्याचा प्रयत्न केला. परंतु ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे कळकूट अत्यंत शक्तिशाली बनला होता. त्याने देवराज इंद्राच्या वज्राला देखील नियंत्रित केले आणि त्याचे 2 तुकडे केले. हे दृश्य पाहून सर्व देव अत्यंत भयभीत झाले. देवतांची झालेली अशी अवस्था पाहून त्या तुटलेल्या वज्रामधून आदिशक्तीचे एक उग्र रूप प्रकट झाले. या आदिशक्तीसोबतच माता रेणुका आणि माता कालिका या देखील यातून प्रकट झाल्या. या तिन्ही देवींनी मिळून त्या शक्तिशाली राक्षसाशी भयंकर युद्ध केले आणि त्याला परास्त केले व त्याचा वध केला. ही देवी वज्रातून प्रकट झाली त्यामुळे तिला वज्रेश्वरी असे म्हणतात. असे म्हणतात की आजच्या ठाणे जिल्ह्यातील तानसा नदीच्या काठी ही घटना घडली, जिथे आजही आपल्याला देवीची स्वयंभू मूर्ती आणि भव्य मंदिर पाहायला मिळते. धन्यवाद.